मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येण्याला 4 कारणं आहेत. पहिली 2 कारणं सांगतो. ज्ञानामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये महाराज दुःख येतं. आणि दुसरं कारण जर काय असेल तर अज्ञानामुळे मनुष्याच्या वाटेला काय येतं? दुःख येतं. या ज्ञानामध्ये सुद्धा अजून पोट प्रकार पडतात आणि अज्ञानामध्ये सुद्धा 2 पोट प्रकार पडतात. ज्ञानाचा बाह्यसंग, ज्ञानाचा अंतरसंग, अज्ञानाचा बाह्यसंग, अज्ञानाचा अंतरसंग. किती झाले हो? 4. ज्ञान आणि अज्ञानामध्ये अजून 2 प्रकार पडल्यानंतर याचे 4 भाग पडतात. या 4 भागामुळं आमच्या जीवनामध्ये वारंवार दुःख येतं. हे जगद्गुरु तुकोबरायांनी जाणलं आणि मग जगद्गुरु तुकोबराय देवाशी भांडायला लागले. देवा, तू मात्र आनंद घन आहेस, तू सगुण साकार रूप मनोहर आहे. देवा, तू मात्र आनंद घन आहेस, तुझ्या वाटेला सगळी सुख आहेत आणि आम्हाला मात्र या पृथ्वी तलावर दुःख देऊन का जन्माला घातलंस? याचं कारण तुकोबरायांच्या हाताला सापडलं. आणि तुकोबराय म्हणायला लागले, आम्ही वाढवून ठेवलेला प्रपंचाचा व्याप याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय आहे? दुःख आहे. 4 दुःखाची कारणं सांगितली. ज्ञानाचा बाह्यसंग, ज्ञानाचा अंतरसंग, अज्ञानाचा बाह्यसंग, अज्ञानाचा अंतरसंग. यातला अज्ञानाचा बाह्यसंग बघूया. मला 3 गोष्टीचा विचार नंतर करायचा आहे. महाराज, खरं सांगावं, किती लोकांना वाटतं आत्ताच्या आत्ता सगळी संपत्ती ज्ञानेश्वर महाराजाच्या नावावर करावी आणि कायमचं पंढरपूरला जावं? वाटतं का? तुम्ही म्हणाल, महाराज आत्ताच्या आत्ता घराकडे निघ. महाराज, कोणालाही वाटणार नाही स्वतःच्या नावावरची संपत्ती महाराजाच्या नावावर करावी. आत्ताच्या आत्ता कुणाला वाटतं सगळं त्यागावं आणि कायमचं पंढरपूरला जावं? नाही महाराज, किती जरी त्यागण्याचा प्रयत्न केला तर तो आपण त्यागला जात. प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरो. कुणालाही सुद्धा वाटत नाही महाराज हा प्रपंच त्यागावा आणि महाराज विठ्ठलाच्या चरणाजवळ स्थिर व्हावं. मी पंढरपुरामध्ये घडलेली ज्वलंत कथा तुमच्या डोळ्यासमोर मांडतो, ऐका. अज्ञानाचा बाह्यसंग. तुम्हाला सर्वांना चैतन्य महाराज देगलूरकर माहिती आहेत का हो? महाराज, या देगलूरकर वाड्यावर घडलेली घटना आज तुमच्या समोर बोलून जातो. 2019 आणि 2020 कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी चैतन्य महाराज देगलूरकरांच्या वाड्यावर पाठ सुरू होते आणि मी एका मोठ्या ज्ञानवंत कीर्तनकाराच्या मुखातून ऐकले बरं का. त्यावेळेला चैतन्य महाराज देगलूरकरांनी त्यांच्या परंपरेमध्ये असलेल्या भानुदास महाराज देगलूरकरांची कथा सांगितली. म्हणे भानुदास महाराज देगलूरकर एकदा प्रवचन करता बसले होते. ज्ञानेश्वरीवर प्रवचन सुरू होती आणि एक साधक आला आणि तो भानुदास देगलूरकर महाराजांच्या समोर येऊन बसला. आता पाठाची वेळ किती असते हो? जवळजवळ 1 तास. ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं देगलूरकर वाड्यावर तुम्हाला ऐकायला मिळतात. महाराज 75 वर्षाचा तो वयस्कर व्यक्ती देगलूरकर महाराजांच्या समोर बसलेला आहे. महाराज भानुदास महाराज देगलूरकर व्यासपीठावर आहेत, ज्ञानेश्वरीवर प्रवचन सुरू आहे. 1 तास प्रवचनाला झाला. सगळे साधक मंडळी उठून गेले, पण हा व्यक्ती मात्र एका जागेवर किती तास बसला? 3 तास बसला. महाराज, तुमच्या या वाड्यावरचं चिंतन ऐकलं, कानामध्ये हे ज्ञानामृत पडले आणि वाटलं हे ज्ञानामृत ऐकण्याकरता महाराज पंढरपुरामधल्या देगलूरकर वाड्यावर जावं आणि ऐकावं. तुमच्या समोर येऊन बसलो. महाराज, आता अशी इच्छा झाली, सगळं सोडलोय आणि कायमचं पंढरपुरामध्ये येऊन बसलोय असं सांगितलं. महाराज, एवढा प्रवचनाचा मुद्दा त्याच्यावर पडावा? त्यानं सांगितलं, महाराज आता अशी विरक्ती झाली, सगळं सोडलोय बघा, आता कायमचं मला कुठं राहायचं आहे? पंढरपुरामध्ये राहायचं आहे. देगलूरकर महाराजांनी सांगितलं, बाबा एवढं मोठं बोलू नको रे. जर कायमचं पंढरपुरामध्ये राहायचं असेल तर सगळा संसार, पोरं बाळं आपली पाठीमाग आहेत याचा तरी विचार कर. नाही महाराज, 2 पोरं इंजिनियर आहेत, सगळं व्यवस्थित आहे म्हणायला लागले. कशाला आता म्हातारपणी त्यांना त्रास द्यायचं? बायको म्हणायला लागले, 45 वर्ष सुखाचा संसार केला. नाही म्हणायला लागले, म्हणून सगळं सोडलोय आणि कायमचं आता कुठं आलोय? पंढरपूरला आलोय. तर त्याने सांगितलं, भानुदास महाराजांनी त्याला विचारलं, राहायची सोय काय केली का? नाही म्हणायला लागले, आत्ताशी आलो, तुमचं प्रवचन सुंदर वाटलं म्हणून बसलो, आता इथंच कुठंतरी रूम बघायची आणि कायमचं राहायचं. भानुदास महाराजांनी सांगितलं, जर तुला राहायचं असेल तर आमच्याच मठावर काय कर, राहा. आमच्याच मठावर एका रूममध्ये राहा, पण आमच्या मठावर राहायचं असेल तर आमच्या मठाचा काहीतरी नियम आहे तो तुला पाळायला पाहिजे. भानुदास महाराजांनी सांगितलं, जर तुला आमच्या मठावर राहायचं असेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माऊली ज्ञानोबरायांची सेवा करायची. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचावी लागेल, बस एवढंच करावं लागेल. तो व्यक्ती म्हणायला लागला, सगळं सोडून परमार्थ करण्याकरता आलोय तर ज्ञानेश्वरी वाचायचं काय अवघड आहे?
सकाळी पहाटे 5ला उठायचा, ज्ञानेश्वरी उघडायचा, ज्ञानेश्वरी 8 वाजेपर्यंत वाचायचा. 8 वाजता उठल्यानंतर नाश्ता करायचा. नाश्ता केल्यानंतर महाराज 8:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी वाचायचा. 12 वाजता जेवण झाल्यानंतर 1:30 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी वाचायचा. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर महाराज भानुदास महाराजांचं प्रवचन 6ला सुरू व्हायचं. 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत भानुदास महाराजांचं प्रवचन ऐकायचा. प्रवचन संपलं की परत आपल्या रूममध्ये जाऊन रात्री जेवणाच्या वेळेपर्यंत काय वाचायचा? ज्ञानेश्वरी वाचायचा. चातुर्मासातली 2 महिने संपली आणि 3ऱ्या महिन्यामध्ये हा व्यक्ती परत भानुदास महाराजांच्या प्रवचनामध्ये येऊन बसला. पण बसल्यानंतर पहिल्या वेळेला जसा 3 तास एका जागेवर बसून होता ना, तसं 3 महिन्यानंतर एका जागेवर किती बसला? 3 तास बसला. भानुदास महाराजांनी डोक्याला हात लावलं. पहिल्या वेळेला आला होता त्यावेळेला कारण काय सांगितलं? सगळं सोडलोय आणि कायमचा कुठं आलोय? पंढरपूरला आलोय, हे कारण सांगितलं होतं. पण आता चातुर्मासाचे 2 महिने कंप्लीट करून सुद्धा 3ऱ्या महिन्यामध्ये हा व्यक्ती एका जागेवर 3 तास बसतो. याचं कारण काय? भानुदास महाराजांना लक्षात आलं, हा व्यक्ती एका जागेवर बसला, याचं खरं कारण जर काय असेल तर याला इथं रमत नसेल म्हणून बसला असेल. भानुदास महाराजांनी विचारलं, बाबा तुला आमचं घरचं जेवण खाणं राहणीमान तुला सूट होतं का? तर म्हणायला लागला, महाराज जेवढं माझ्या घरात पंचपक्वानाच्या ताटानं भरलेलं अन्न मिळत नव्हतं, आज तुमच्या वाड्यामध्ये हे जेवण मिळतं. अरे मग एवढं सगळं चांगलं असताना एका जागेवर का बसलास? मग भानुदास महाराजांच्या लक्षात आलं, रूम मध्ये डासा झाल्या असतील म्हणून तक्रार मांडण्याकरता बसलाय की काय? तर त्याच वेळेला आईने महाराज मच्छरदाणी वगैरे लावून अगदी सुंदरपणे त्यांची आरास केली होती. सगळं व्यवस्थित केलं होतं. पण शेवटी भानुदास महाराज थोडेसे चिडले आणि म्हणायला लागले, एवढं सगळं चांगलं असून सुद्धा एका जागेवर का बसलास याचं उत्तर दे. मग भानुदास महाराजांच्या जरा लक्षात आलं. म्हणायला लागले, हा नुसता ज्ञानेश्वरी वाचतोय, संध्याकाळच्या प्रवचनातलं ग सुद्धा करत नसेल म्हणून तक्रार मांडण्यासाठी करता बसलास. अहो ते ज्ञानवंतांची भूमी आहे, वेदांतिक चिंतन आहे, हे डोक्यावरनं जात असेल म्हणून काहीतरी तक्रार मांडण्याकरता बसला असेल. तर त्या व्यक्तीने काय म्हणावं माहितीये का? महाराज आतापर्यंत जेवढी प्रवचनं ऐकली त्यातला कुठलाही मुद्दा विचारा, मला तोंडपाठ आहे. एवढं ज्ञान, एवढं ज्ञानेश्वरी बद्दल ज्ञान. मग म्हणायला लागले, आत्ता एका जागेवर 3 तास बसण्याचं कारण काय विचारल्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज तुम्हाला म्हणून सांगतो, दुसऱ्याला सांगू नका. 4 दिवस असं वाटायला लागले जरा पोराबारांच्याकडे जाऊन यावं. महाराज याला म्हणतात अज्ञानाचा बाह्य संग. जोपर्यंत प्रापंचिक संग सुटल्याशिवाय आपल्या आयुष्यातलं दुःख कमी होत नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज प्रपंचाचा संग सोडला आणि मग देवाच्या दारामध्ये येऊन भांडू लागले, देवा तू जे ज्ञानोबरायांच्या बाबतीत केलंयस ना, ते ज्ञानोबरायांच्या बाबतीत केलेलं हे सगळं चुकीचं घडलेलं आहे. देवा आज मी तुझ्यासमोर उघडपणे बोलतो, या एवढ्याशा 16-17 वर्षाच्या पोरानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहावा आणि ग्रंथ लिहिल्यानंतर आज त्या व्यक्तीला तू समाधी घ्यायला लावलीस. देवा काय त्यानं वाईट केलं होतं? देवा देवा आम्हाला मुक्ती नको, आम्हाला ब्रह्मपद नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला समाधी अवस्था नको. देवा आम्हाला तुझी सेवा करायची आहे. ज्ञानोत्तर भक्ती मागण्याकरता महाराज, पंचम पुरुषार्थाची भक्ती मागण्याकरता जगद्गुरु तुकोबराय देवाशी भांडतात. कारण ज्ञानोबरायांना समाधी का दिली म्हणून हे सगळे उत्तरपंथीय संत एकत्र आले. संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले आणि ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढले निवडून. आता महाराज या अभंगाची खरी प्रस्तावना संपून अभंगाच्या चरणामध्ये प्रवेश होतो. महाराज या ज्ञानोबरायांच्या जीवनाचं जर आपण वर्णन केलं तरी आजही माझ्या अंगावर काटा येतो. ज्ञानोबरायांच्या वाटेला केवढं मोठं दुःख आहे हो. 4 भावंड आहेत, माझी माऊली आहेत, माझी मुक्ताई आहे, माझे सोपान काका आहेत आणि माझे निवृत्तीनाथ आहेत. निवृत्ती दादा गुरुच्या स्थानी आहेत. पण आजही ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचत असताना आजही आम्हाला ज्ञानोबरायांचा स्पर्श होतो. मी माऊली तुमच्या आयुष्यामध्ये बोलून जातो. महाराज जीवनात येऊन ज्ञानोबरायांच्या ग्रंथाला फक्त स्पर्श करावं, ज्ञानोबराय उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. ज्ञानोबरायांच्या जीवनाचं जरा वर्णन करतो, ऐका. मकर संक्रांतीचा सण होता आणि मकर संक्रांतीच्या सणा दिवशी माझ्या माऊलींनी मुक्ताईला सांगितलं, मुक्ताई मकर संक्रांतीचा सण आहे, घरामध्ये काहीतरी गोडधोड बनवूया का ग? मुक्ताईनं सांगितलं, दादा घरामध्ये फुटकं मडकं नाही दादा, काय करायचं रे? तर ज्ञानोबरायांनी सांगितलं,
मुक्ताई, सणावाराच्या दिवशी माझी आई मला मांड खायला घालत होती. पण मुक्ताई, काही खाऊ घालशील का ग मांड? तर मुक्ताई म्हणायला लागली, दादा मांड भाजण्याकरता शिदा लागते, सामुग्री लागते, मडकं लागते. दादा हे कुठून आणायचं रे? ज्ञानोबरायांनी माझ्या मुक्ताईला सोपान काकांना सांगितलं, मुक्ते नको काळजी करू, मी अलंकापुरीमध्ये जातो आणि माधुकरी मागून घेऊन येतो, जेणेकरून आज आपल्या घरामध्ये गोडदोड खायला मिळेल. ज्ञानोबरायांनी झोरी अडकवली, सोपान काकांनी झोरी अडकवली आणि दोघेही अलंकापुरीमध्ये गेले. आणि अलंकापुरीमध्ये गेल्यानंतर एका घराच्या समोर माझ्या ज्ञानोबरायांनी झोरी पसरली, भिक्षान देई दादा, भिक्षान देई. त्यावेळेला धर्मानं मागणारं घर होतं बरं का. त्याच घरातल्या एका माणसानं एवढंसं हातभर पीठ घेतलं आणि ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये टाकलं. ए ज्ञाना, कुणीतरी बघतील रे ज्ञाना, आज तुला कुणीतरी बघितलं तर तो आळ आमच्यावर बसेल रे ज्ञाना. हे पीठ घे आणि पडदिशी आमच्या घरासमोरून निघून जाग रे ज्ञाना. माझ्या ज्ञानोबरायांनी झोरी घ्यावी आणि निघून जावं. पण माझ्या ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये पहिला अपराध घडला, ऐकून जावा. ज्ञानोबरायांच्या डोळ्यासमोर विसोबा चाटे आले बरं का. विसोबा खेचर हे त्यांचं नंतरचं नाव आहे, पण विसोबा चाटे हे त्यांचं पूर्वीचं नाव आहे बरं का. ते विसोबा चाटे काका आले आणि ज्ञानोबरायांना बघितलं. ए ज्ञाना, संन्यासाचं पोर आहेस, आई वडिलांनी सुद्धा हेच केलं आणि आता तूही सुद्धा हेच करतोस. कुणी अधिकार दिला तुम्हाला शिदा मागण्याचा? कुणी अधिकार दिला तुम्हाला माधुकरी मागण्याचा? ज्ञानोबरायांच्या गळ्याची झोरी खाडली, फाडली आणि रस्त्यावर पीठ ओतलं. रस्त्यावर पीठ ओतल्यानंतर त्या विसोबा काकांना नाही शांत बसलं. ते पीठ उचलू नये म्हणून त्या विसोबा काकांनी त्या पिठामध्ये शेण टाकलं आणि शेण टाकून विसोबा काका त्याच्यावर रेगोट्या मारायला लागले. काय अवस्था झाली असेल हो माझ्या ज्ञानोबरायांची. ज्ञानोबराय म्हणतात, दादा आमच्या आई वडिलांनी कोणाचं वाईट केले हो, एवढा आम्हाला त्रास देताय? काय वाईट केले दादा? आमच्या आई वडिलांनी आम्हाला धर्मात घ्यावं, आम्हाला धर्मसभेमध्ये घ्यावं म्हणून आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, तरी सुद्धा आम्हाला त्रास देत आहे काका. धाट बोलू नको ज्ञान्या. ज्ञानोबरायांच्या कानसुलात लावली. पण ज्ञानोबराय, जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबरायांचा हा संकल्प आहे महाराज. निर्भयराह भाव जर कोणाजवळ असेल तर तो ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांनी शेणानं बरपटलेलं पीठ उचललं, फाटलेली झोरी एकत्र बांधली आणि त्यातलं सार पीठ बाजूला काढलं आणि असार पीठ टाकून दिलं. काय ज्ञानोबरायांच्या सिद्धांताचा प्रभाव आहे बघा. ज्ञानोबरायांनी शेणानं बरपटलेलं तेवढं चांगलं पीठ घातलं. फाटलेल्या झोळीमध्ये ज्ञानोबराय पीठ घेऊन परत माघारी पर्णकुटीजवळ आले. पर्णकुटीजवळ आल्यानंतर रागानं ज्ञानोबराय आत गेले. आत गेल्यानंतर माझी मुक्ताई म्हणायला लागली, दादा एवढा का रागावलायस रे? काय केलं तुला? दादा तुझ्या अंगावर वर्ण दिसतायत, तुझी झोरी फाटलेली आहे, तुझ्या डोक्यामधून रक्त येत आहे. दादा कुणी मारलं तुला? मुक्ताई, कुणी मारलं हे विचारू नको, पण पीठ आणलंय त्याचं सुंदर असं मांड बनव. मुक्ताईनं फाटलेली झोरी उघडली आणि फाटलेली झोरी उघडल्यानंतर महाराज पहिल्यांदा शेणाचा वास आल्यानंतर मुक्ताईच्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर पडला. दादा हे कुणी केलं रे दादा, कुणी केलं रे दादा? त्यावेळेला मुक्ताईला सांगितलं, मुक्ताई नको काळजी करू, त्यातलं सुद्धा सार पीठ बाजूला काढ आणि शेणानं बरपटलेलं पीठ मात्र काय कर, बाजूला टाकून दे. मुक्ताईनं तेवढं सार पीठ घेतलं. एवढासा पिठाचा गोळा तयार झाला, मांड तयार केलं. पण माझी 7 वर्षाची मुक्ताई ज्ञानदादांना म्हणते, दादा मांड तयार झालं रे, आता भाजायचं कशावर? दादा मडकं नाही आणलं का रे? तर नाही म्हणायला लागले मुक्ताई, थोडासा वेळ घे, मी अलंकापुरीमध्ये जातो आणि कुंभारदादांच्याकडनं मडकं घेऊन येतो. मुक्ताईनं सांगितलं, दादा आता नको जाऊ, तुला मारलेला आहे, तुझ्यावर त्याग केलेला आहे, तुझ्या अंगावर वरण उठलेलं आहे. मी अलंकापुरीमध्ये जातो आणि मांड भाजण्याकरता मडकं घेऊन येतो. 7 वर्षाची मुक्ताई थाटकन पळायला लागली आणि कुंभारदादाच्या घरासमोर जाऊन ओरडायला लागली, कुंभारदादा माझ्या ज्ञानदादांना, माझ्या भावंडांना मांड खायचं आहे रे, एक मडकं देशील का? तर धर्मानं वागणारं घर होतं. त्या कुंभारदादांना सांगितलं, मुक्ताई पाठीमागच्या दाराला जा, एक छोटंसं मडकं पडलेलं आहे, तेवढं मडकं घे आणि पडदिशी कोणी पाहायच्या आत इथून निघून जा. एवढंसं मडकं मुक्ताई आपल्या वस्त्रामध्ये घेते आणि पळायला लागलेली आहे.
वस्त्रामध्ये घालून मडकं पळत असताना जो ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये अपराध झाला ना, तोच माझ्या मुक्ताईच्या जीवनामध्ये अपराध झाला. त्याच विसोबा काकानं माझ्या मुक्ताईला बघितलं आणि मुक्ताईला महाराज ओरडू लागले, अरे आई वडिलांनी सुद्धा हेच केलं, तुझ्या भावंडांनी सुद्धा हेच केलं, आणि 7 वर्षाची चिमुरडी सुद्धा हेच करते. महाराज मुक्ताईच्या केसाला हात घातला आणि मुक्ताईला रस्त्यावर महाराज ढकलून दिलं. मी आजही वर्णन करतो महाराज, काय मुक्ताईची अवस्था झाली असेल हो. मुक्ताईच्या हातातलं मडकं घेतलं आणि मुक्ताईच्या डोळ्यासमोर त्या विसोबा काकानं मडकं जाग्यावर फोडलं. पण मुक्ताईनं सांगितलं, दादा का रे त्रास देताय, काय माझ्या भावंडानं तुमचं वाईट केलंय, काय माझ्या आई वडिलांनी तुमचं वाईट केलंय, आम्हाला त्रास देता दादा, आम्हाला सुखानं जगू द्या. मुक्ते नको बोलू. मुक्ताईच्या कांसलात लावली आणि मुक्ताईला ढकलून दिलं. मुक्ताई धावत 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 ज्ञानोबरायांच्या मांडीवर जाऊन धाय माकलून रडायला लागली, दादा त्या विसोबा काकानं माझं मडकं फोडून टाकलं रे दादा. ज्ञानोबरायांनी अंगाशी धरून मुक्ताईला सांभाळलं. मुक्ताई काळजी करू नको, मडकं फोडलीस का, पण माझ्या ज्ञानोबरायांच्या मुखातून आलेले सिद्धांत ऐका. ज्ञानोबराय काय म्हणतात, मुक्ताई त्यानं तुला मारलं पण तुझ्या तोंडातनं काही वाईट शब्द गेला का. काय माझ्या ज्ञानोबरायांची विचार येतो, अहो वैर्यानं मारलं पण वैर्याला प्रत्युत्तर देण्याची सुद्धा प्रथा आमच्याजवळ नाही महाराज. तरी सुद्धा मुक्ताईला म्हणतात, मुक्ताई तुझ्या तोंडातनं काही वाईट शब्द गेला नाही ना. मुक्ताई म्हणते, नाही दादा, मडकं राहू दे. ज्ञानोबरायांनी दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवले, दोन्ही खोपर जमिनीवर टेकवले, पोटामध्ये योग अग्नी निर्माण केला आणि योग अग्नी निर्माण केल्यानंतर माझ्या ज्ञानोबरायांची पाठ लाल झाली आणि पाठ लाल झाल्यानंतर मुक्ताईला म्हणतात, मुक्ताई ते मांड माझ्या पाठीवर टाक. मुक्ताईनं एवढंसं मांड घेतलं आणि ज्ञानोबरायांच्या पाठीवर टाकल्यानंतर अलंकापुरीमध्ये विजांचा कडकडाट झाला आणि प्रत्येकांच्या नाकामध्ये सुवास गेला. हो, साधं सुद्धा मांड नाही, आदिशक्ती मुक्ताईनं भाजलेलं मांड होतं. पण एक अपराध जाणून बुजून घडला. जे मांड होतं ना, त्या मांड्याचा वास अलंकापुरीमध्ये सुटला, पण पहिला जर कोणाच्या नाकात गेला असेल तर तो विसोबा काकाच्या नाकात गेला. आता विसोबा काका गप बसल का. विसोबा काकानं वेताची काठी घेतली आणि म्हणायला लागले, संन्यासाच्या पोराला कोण मांड भाजण्याकरता कोण मडकत दिले, बातोच म्हणायला लागले. विसोबा काका काठी घेऊन त्या पर्णकुटीजवळ ज्ञानोबरांच्या अंगावर धावण्याकरता येतोय. महाराज ती झोपडी होती, त्या झोपडीला छोट्याशा झावळ्या होत्या. विसोबा काकाने झावळ्या बाजूला केल्या, टाच वर करून विसोबा काकानं आत बघितलं. 7 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबरांच्या पाठीवर मांड भाजते बघितलं आणि मांड भाजते बघितल्यानंतर विसोबा काकाच्या पायाखालची जमीनच हादरली. ज्या पोराला 2 तासापूर्वी मारलं, ज्या मुलीच्या केसाला हात घालून रस्त्यावर लोळवलं, आज ती मुलगी पाठीवर मांड भाजते. मांड भाजून झालं. मुक्ताईनं 4 भाग केले. निवृत्ती दादांना 1, सोपान काकांना 1, महाराज ज्ञानोबरायांना 1 आणि मुक्ताई स्वतः घेतली. आता आपण पोळी कशी खाते हो, पोळी कशी खातो, लहान मुलं अशा गुंडाला करून पोळी खातात ना, अशी मुक्ताईनं गुंडाला करून पोळीचा तुकडा 1 तोंडात घातला. 1 घास खाल्ल्यानंतर विसोबा काकानी धाडकन ताटी उघडली आणि मुक्ताईच्या हातातली उष्टी पोळी घेऊन खायला लागला. वैर्यानं मुक्ताईच्या हातातली उष्टी पोळी खावी. तर त्यावेळेला मुक्ताईनं एकच उपदेश केला, अरे हट खेचरा. काय बोलली मुक्ताई, हट खेचर. म्हणून तेव्हापासून माझ्या विसोबा काकांना विसोबा चाटेवरून नाव काय पडलं, विसोबा खेचर. त्यावेळेला ज्ञानोबरायांनी मुक्ताईच्या जिभेला हात लावून, मुक्ताई तुझ्या जिभेला हाड आहे का नाही, आमच्या आईबापाने हे शिकवले, त्यांना खेचर म्हटलीस. म्हणून मुक्ताईच्या तोंडातून खेचर हा शब्द आल्यानंतर ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ताई त्याला खेचर बोललीस, आता मात्र त्यांची माफी माग. कोण कोणाची माफी मागायला पाहिजे होती हो, त्या विसोबा काकानं मुक्ताईची मागायला पाहिजे होती. पण तसं नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ताई तू चुकलेस, माफी माग. माफी माग म्हटल्यानंतर ज्ञानोबरायांनी सांगितलं, वैर्याचा सुद्धा उद्धार करून टाक मुक्ताई, त्यानं आम्हाला त्रास दिलाय, म्हणून त्याच्या जीवनाचं वाटोळं नको करू, त्याला उच्चतम दर्जापर्यंत पोहोचव. म्हणून माझ्या मुक्ताईनं आशीर्वाद दिला आणि विसोबा खेचर नावाचा एक वैरी या वारकरी संप्रदायामध्ये महाराज अग्रगण्य स्थानावर असलेले जे नामदेवराय आहेत ना, या नामदेवरायांचं गुरुपद जर कोणाला दिलं असेल तर त्या विसोबा काकानं दिलं. वैरी माणसाला सुद्धा अधिकारी पदावर पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या संतांनी केलेलं आहे. म्हणून महाराज
या भावंडांचं सांगावं तेवढं कौतुक कमी आहे हो. पण ज्या वेळेला ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली, आता या अभंगाचा सार्थ सांगतो ऐका. हे संत मंडळी देवाबरोबर भांडतात. देवाबरोबर भांडतात का माहिती आहे का? देवा, तू प्रत्येक भक्ताला सायुज्यता मुक्तीच्या खोल खड्ड्यात ओढतोस आणि त्यांना ब्रह्मस्वरूप करून टाकतोस. ज्ञानोबांच्या बाबतीत सुद्धा तूच केलेस. कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. देवा, याला सुद्धा कारणीभूत तूच आहेस. हे छोटंसं लेकरू होतं, या लेकराला काय माहिती होतं? पण त्यानं तुझ्यावर नितांत जीव लावला, त्यानं तुझी भक्ती केली. भक्ती करून सुद्धा त्याला तू समाधी घ्यायला लावलीस. देवा, तू वाईट केलेस. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत देवाबरोबर भांडतात. संत महात्मे त्यावेळेला एकत्र आले. कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस आहे माऊली, ऐकून जावा. हा दिवस वारकरी संप्रदायातला खेदजनक दिवस म्हणून मानला जातो. आजही आळंदीमध्ये आल्यानंतर ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी प्रत्येक फडकरी अंगावर काटा घेऊन रडतो. मला अभिमान आहे, मी वास्करपाडाचा अनुयायी आहे. पण महाराज ज्या वेळेला ज्ञानोबारायांचा समाधी उत्सव साजरा करत असतात त्यावेळेला आमच्या अंगावर काटा येतो. त्यावेळेला त्या सौंदर्य वृक्षाच्या जवळ सगळे बसलेले आहेत. त्या वृक्षाच्या खाली एकत्र आले आहेत. महाराज नारायण महाराज आले, विठा महाराज आले, सगळे महाराज सगळे एकत्र आले आणि सगळे एकत्र येऊन ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार याची कल्पना मात्र सगळ्यांना झाली. निवृत्तीनाथ खेद व्यक्त करू लागले, सोपान काका खेद व्यक्त करू लागले, मुक्ताई धाय माकलून रडायला लागली, नामदेवराय धाय माकलून रडायला लागले. देवाने सांगितलं, बाळानो आता नका खेद करू, माऊली समाधी घेणार आहेत, त्यांना आनंदानं आपण समाधी देऊया. म्हणून महाराज ज्या ठिकाणी आळंदीमध्ये आपलं सिद्धेश्वराचं मंदिर आहे ना, त्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर एक नंदी आहे. तो नंदी मात्र भगवंतानं बाजूला सारला. बाजूला सारल्यानंतर सगळे महाराज ही भक्त मंडळी आले आणि समाधीची जागा सगळी स्वच्छ केली. ज्ञानोबारायांनी सगळ्यांना नमस्कार केला. काय अंतकरण झालं असेल व ज्ञानोबारायांचं. मुक्ताई म्हणायला लागली, दादा माझ्याकरता नाही थांबणार का? निवृत्तीनाथ म्हणतात, अरे ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठानं समाधी घ्यावी, तुला तरी ज्ञानोबाराय पटतं का रे? सोपान काका धाय माकलून रडायला लागले, दादा आमच्यासाठी थांब रे, आमच्यासाठी थांब. पण ज्ञानोबाराय तटस्थ होते. ज्ञानोबाराय समाधी अवस्थेपर्यंत आले, समाधीच्या स्थानापर्यंत आले. महाराज तो नंदी बाजूला सारल्यानंतर समाधीची जागा स्वच्छ केली आणि स्वच्छ केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना त्या समाधीच्या जागेवर बसवलं आणि जागेवर बसवल्यानंतर देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देव रडायला लागला. देव रडत असताना रुक्मिणी माता देवाला म्हणते, आत्तापर्यंत एवढे भक्त होऊन गेले देवा, कधी त्यांच्याकरता डोळ्यात पाणी आणलं नाहीस आणि या माऊलींच्या करता रडतोयस? त्यावेळेला पांडुरंग परमात्मा म्हणायला लागला, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थिर असेल. त्या समाधीच्या ठिकाणापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांना सोडून येतात. ज्ञानेश्वर महाराज सर्वांना नतमस्तक होतात, समाधीच्या जागेवर जाऊन बसतात. देव ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावर हात ठेवतो आणि मनातल्या मनात पुटपुटतो, जोपर्यंत चंद्र सूर्य साक्षीला आहेत ना तोपर्यंत माझ्या ज्ञानोबारायांची समाधी अजरामर राहील. ज्ञानोबारायांनी आपले डोळे मिटून घेतात आणि समाधीच्या ठिकाणी स्थिर ब्रह्मस्वरूप तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ज्ञानोबाराय समाधीस्थ होतात आणि पांडुरंगानं ती शिला लावल्यानंतर सगळे संत मंडळी धाय माकलून रडायला लागतात. तो दिवस म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशी. आजही तागायत सगळे वारकरी मंडळी पंढरपूरची वारी झाल्यानंतर आळंदीमध्ये येतात. आळंदीची वारी झाल्यानंतर वद्य एकादशी झाल्यानंतर द्वादशी आणि त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा साजरा करतात. समाधी सोहळा साजरा केल्यानंतर सगळे फडकरी मंडळी कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा साजरा करतात आणि चतुर्दशीला सगळ्या दिंड्या एकत्र येऊन देहूला येतात आणि देहूला आल्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या डोळ्यासमोर उभे राहून देवाबरोबर भांडतात. देवा, त्या ज्ञानोबारायांनी काय कुणाचं वाईट केलं होतं त्यांना समाधी दिलीस? याला म्हणतात देवाशी केलेलं प्रेमाचं भांडण. प्रेम कलह आणि संत देवाबरोबर भांडतात, त्यामध्ये प्रेम कलह प्रकरणातील अभंग घेतात. काही फडावर जागर करतात बरं का. आळंदीवरून दिंडी निघाली की देहूपर्यंत येण्याकरता काही लोक मौन धारण करतात आणि आळंदी देहूपर्यंत येतात. पण काही फडावर परंपरा आहे, देहूमध्ये आल्यानंतर रात्रभर जागर होतं, कीर्तन होतं
आणि देवाकडं तोंड करून देवाबरोबर भांडतात. देवा, आम्हाला ब्रह्मपद नको, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला मोक्ष नको. जे तू ज्ञानोबरांच्या बाबतीत केलेस ना ते आम्हाला नको, आम्हाला तुझी भक्ती करायची आहे. देवा, तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आम्हासे, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी ते माझी हरिवृत्ती राहो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय देवाबरोबर भांडतात. देवाबरोबर भांडण्याचं एकमेव जर खरं कारण काय असेल तर देवा, आम्ही तुझं नाम घ्यावं आणि त्याच्या बदल्यामध्ये तू आम्हाला काय द्यावं? प्रेम द्यावं. आम्ही घ्यावे तुझे नाम, तुम्ही आम्हा द्यावे प्रेम. ऐसे निवडले मुळी संती बैसोनी सकरी. सर्व संत एकत्र आले आणि देवाबरोबर करार केला. देवा, माझी डोई पायावरी तुम्ही न धरावे दुरी. हा देवा, आमचं जे मस्तक आहे ना, आमचं जे शिर आहे ना, तुझ्या फक्त पायावर स्थिर राहावं, एवढंच आमच्यावर कृपा कर. आणि तिसरी गोष्ट देवाला सांगतात, तुका म्हणे केला खंड दोघांचा विठ्ठला. देवा, तू तुझी जबाबदारी सांभाळ, आम्ही आमची जबाबदारी सांभाळतो. आम्ही आमच्या मुखानं नाम घ्यावं आणि त्याच्या बदल्यामध्ये तू आम्हाला प्रेम द्यावं, ही तुझी जबाबदारी आहे. आम्ही तुझ्या चरणावर मस्तक टेकवावं आणि तू मात्र तुझ्या चरणापासून आम्हाला दूर करू नको, हे दुसरं मागणं मागतात. आणि तिसरं मागणं मागतात, देवा, आम्ही तुझ्याबरोबर करार केलाय. तू का म्हणे केला खंड दोघांचा विठ्ठला. म्हणून तुकोबाराय देवाबरोबर भांडतात. देवा, ज्ञानोबारांच्या समाधी अवस्थेमध्ये जे काही केलेस ना ते आमच्याबरोबर करू नको, आम्हाला अभिमानानं तुझी सेवा करायची आहे. म्हणून सेवा करण्याकरता देवा आम्हाला या पृथ्वी तलावर जिवंत ठेव. म्हणून याला म्हणतात प्रेमकलह. महाराज, ज्ञानोबारांच्या चरित्राचा थोडासा भाग तुमच्यासमोर प्रगट केला, ज्ञानोबारांच्या समाधीचं वर्णन तुमच्या डोळ्यासमोर प्रगट केलं. पण आजही प्रबोधनात्मक थोडंसं बोलावं म्हणून तुमच्यासमोर काही गोष्टी बोलून जातो. आज या संत महात्म्याने आमच्यावर उपकार केलेला आहे, ज्ञानोबारांनी आमच्यावर उपकार केला. जाता जाता तुमच्यासमोर एक गोष्ट मांडून जातो. माऊली बोलून जा. सगळ्यांच्या घरामध्ये एक माऊलींची ज्ञानेश्वरी ठेवा. हो, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखं महाराज एखादा ग्रंथ, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जर आपल्या घरामध्ये असेल ना तर आपल्या घरामध्ये कशाची गरज नाही. आमचे गुरुवर्य म्हणतात, विवेकानंद वास्कर दादा म्हणतात, निदान ज्ञानेश्वरीवर जर हात लावून जरी बसला ना तरी माऊली आमच्यावर कसे उपकार करतील हेही तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणून संत महात्म्याने आमच्यावर उपकार केला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा लिहिली, आदी करून सर्व संतांनी वारकरी संप्रदायाची ध्वज पताका संपूर्ण भारतभर केली. पण त्यातला थोडासा भाग जरी आमच्याजवळ असावा. मी आजही बोलू का हो, तुम्हाला ज्ञानोबारायांचं दर्शन हवंय ना, काही करायला लागत नाही महाराज. मी तुम्हाला स्पष्टपणे बोलून टाकतो, तुम्हाला जर ज्ञानोबारायांचं दर्शन हवं असेल ना, ज्ञानोबारायांनी लिहिलेलं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ घरामध्ये ठेवा आणि दररोज 5 मिनिटं ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं वाचन करा. ज्ञानोबाराय तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी अंतकरणानं शुद्ध भावनेनं वाचली पाहिजे बरं का. तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांचं या कलियुगामध्ये दर्शन हवं असेल ना, जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलेला प्रत्येक अभंग आचरणात आणून त्याप्रमाणे वावरण्याचा प्रयत्न केला तर आजही जगद्गुरु तुकोबाराय आमच्यावर उपकार करतात. जाता जाता परमार्थिक जीवनातले 5 संतांचे सिद्धांत सांगतो आणि माझ्या चिंतनाला पूर्णविराम देतो. महाराज, पहिली गोष्ट म्हणजे निरपेक्ष भावना. आजपासून देवाकडे अजिबात मागायचं नाही. दुसरं कर्तव्य आहे का, कोणाचं वाईट व्हावं हे चिंतन मात्र करू नका. विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, हो बारखुमाई, हो बारखुमाई, हो बारखुमाई, हो बारखुमाई, हो बारखुमाई, हो पुंढाली कमलदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
तिसरी गोष्ट, महाराज वारकरी संप्रदायाचं, हिंदू धर्माचं कुठलं जरी कर्म असेल, कार्य असेल, तर महाराज फुल ना फुलाची पाकळी त्या ठिकाणी देऊन सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा. असं म्हणतात बरं का. पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन 1 रुपये जरी ठेवला तरी विठ्ठल कोणाचा उपकार डोक्यावर ठेवून घेत नाही, तो परतफेड करतो. म्हणून महाराज दानधर्म करायला विसरू नका. तिसरी गोष्ट म्हणजे समदर्शन. हा महाराज सगळीकडे ब्रह्म व्यापलेला आहे, हा अशा दृष्टिकोनानं आपण सर्वजण बघितलं पाहिजे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगल. म्हणून महाराज जातीभेद न पाळता, महाराज आम्ही केवळ वैष्णव आहोत, आम्ही केवळ वारकरी आहोत, या नात्यानं आपण सर्वजण बघून एकमेकांची सेवा केली पाहिजे. आणि संत महात्म्यांच्या जीवनातला शेवटचा सिद्धांत सांगतो, अगदी कान उंच देऊन ऐका महाराज. निर्वैराह. आज या कीर्तनातून शेवटचं एक वाक्य घरी घेऊन जावा. किती जरी काहीतरी झालं तरी कोणाशी वैरत्व पत्करू नका महाराज. घराघरामध्ये वाद सुरू आहे, समाजामध्ये वाद सुरू आहे, प्रत्येक गटागटामध्ये वाद सुरू आहे महाराज. वाद करून आजपर्यंत कोणाचंही चांगलं झालेलं नाही. ज्ञानोबा विसोबा काकाने मारलं तरी विसोबा काकाला म्हणतात, काका आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला सांगा. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी शुद्ध स्वरूपानं समाजासमोर आणण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते माझ्या नाथबाबांनी केलेलं आहे. एक ब्रह्मज्ञानी माणूस नाथ महाराजांच्या जवळ आला. हे वैरत्व भावाचं पत्करण सांगतो बरं का. तो दासोपंत स्वामी म्हणून ओळखलं जातं. आणि ज्या वेळेला पैठण निवासी असलेले नाथ बाबा आळंदीमध्ये यात्रा करण्याकरता आले आणि आळंदीमध्ये आल्यानंतर त्या दासोपंत स्वामींनी भगवद्गीतेवर लिहिलेली 1,00,000 ओव्यांची स्वतःची टीका ग्रंथ तो नाथ बाबांच्या जवळ घेऊन आला आणि म्हणायला लागला, नाथ बाबा ज्ञानेश्वरीची शुद्धता करून झाली का नाही? आता मी भगवद्गीतेवर 1,00,000 ओव्या लिहिलेल्या आहेत, त्याचा थोडा विचार करा. ज्ञानोबरायांची बरोबरी करण्याकरता कोण आला होता? दासोपंत स्वामी. पण त्यावेळेला निर्वैराह भावानं माझ्या नाथबाबांनी दासोपंत स्वामींना सांगितलं, भगवद्गीतेवर लिहिलेल्या सगळ्या टीका मी वाचायला तयार आहे, पण पैठण गावामध्ये नाथबाबांच्या वाड्यामध्ये ज्ञानेश्वरीवरची प्रवचन आहेत, तुला मात्र प्रवचन ऐकायला यावं लागेल. ती प्रवचन संपली की मी तू लिहिलेला टीकाग्रंथ काय करतो? वाचतो. सांगितलेल्या वेळेप्रमाणे सांगितलेल्या दिवशी दासोपंत स्वामी महाराज पैठणमध्ये गेले आणि पैठणमध्ये गेल्यानंतर नाथ बाबा ज्ञानेश्वरी उघडून ज्ञानेश्वरीवरची प्रवचन सुरू झाली. पहिला दिवस होता ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिला दिवस प्रवचनाचा संपला. प्रवचनाचा दिवस संपल्यानंतर दासोपंत स्वामी आपल्या रूमवर जाऊन अगदी निवांतपणे राहिला. दुसऱ्या दिवशी परत सकाळी प्रवचनाला येऊन बसला. ओवी होती ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. दासोपंत स्वामींना वाटलं असेल एकाच अभंगावर अजून 2 कीर्तन आहेत की काय, एकाच ओवीवर अजून दुसरं प्रवचन आहे की काय. म्हणून दासोपंत स्वामी दुसऱ्या दिवसाचं सुद्धा प्रवचन ऐकले आणि परत रूम मध्ये जाऊन चिंतन करू लागले. तिसऱ्या दिवशी दासोपंत स्वामी समोर येऊन बसतात, पण नाथबाबांनी ओवी निवडली ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. 15 दिवस एका ओवीवर प्रवचन झालं. 15 दिवसानंतर दासोपंत स्वामी नाथबाबांना म्हणतात, अजून किती दिवस एका ओवीवर प्रवचन चालणार आहे? त्यावेळेला नाथबाबांनी सांगितलं, मरेपर्यंत जरी एक ओवी सोडवण्याचा प्रयत्न केला तर सुटणार नाही, एवढं ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. म्हणून महाराज ज्ञानोबरायांनी एका ओवीमध्ये जीव ओतून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून जाता जाता पहिली गोष्ट निरपेक्ष भावनेनं भगवंताची सेवा करा. दुसरी गोष्ट महाराज दानधर्म करायला विसरू नका. तिसरी गोष्ट कोणाचंही वाईट होईल असं चिंतन करू नका. चौथी गोष्ट समदर्शना. हा विष्णुमय जग आहे, वैष्णवांचा धर्म आहे, या ठिकाणी आनंदानं गुण्यागोविंदानं राहण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्ञानोबरायांची गोष्ट म्हणजे निर्वैराह. आणि त्याच्या बदल्यामध्ये तू आमच्या बरोबर एक करार करायचा, ज्या वेळेला आम्ही तुझं अनंत गुणांचं नाम घेऊ ना, त्यावेळेला फक्त तू एकच काम करायचं, तू आमच्यावर प्रेमाचा वर्षाव. हा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही
समाधान. आम्ही देवा तुझं नाम घ्यावं आणि त्याच्या बदल्यामध्ये तू आम्हाला प्रेम द्यावं. हा पहिला करार संत महात्म्यांनी देवाबरोबर केला. संत महात्म्यांनी देवाबरोबर दुसरा करार केला. देवा तुझ्या पायातच सर्व सुख आहे. आम्हाला अन्य माईक पदार्थाची अपेक्षा नाही आणि त्या माईक पदार्थाच्या ठिकाणी आमचं लक्षही सुद्धा देऊ नको. फक्त आमचं लक्ष तुझ्या चरणाच्या ठिकाणी स्थिर राहावं. हा दुसरा करार संत महात्म्यांनी देवाबरोबर केला. आणि संत महात्म्यांनी देवाबरोबर तिसरा करार केला. देवा तू तुझी जबाबदारी सांभाळ आणि आम्ही आमची जबाबदारी सांभाळतो. महाराज देवाकडून हे सगळे करार वधवून घेतले आणि देवाबरोबर वाद करून सांगितला, देवा आम्हाला मुक्ती नको, आम्हाला ब्रह्मपद नको, आम्हाला मोक्षपद नको. आम्हाला जर द्यायचं असेल तर एकच दे, अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे केला, 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 तू का म्हणे केला. खंड दोघांचा विठ्ठला, खंड दोघांचा विठ्ठला, आईचे निवडिले मोडी, आईचे निवडिले मोडी. खंड दोघांचा केला, खंड दोघांचा केला, ऐसे निवडिले मोडी, ऐसे निवडिले शांती बैसोनी सकाळी, हा
सेवा तुम्हा सर्व ज्ञानवंत श्रोतांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेळे वापुडे उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच हा नाही विचारिला अधिकार म्या पुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकारा देव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा.